नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नूकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. BMC बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्या अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका भरती प्रक्रिया 1846 लिपिक कार्यकारी सहाय्यक पद भरतीसाठीची जी परीक्षा आहे ती सुरुवात झालेली आहे. आजच्या पहिल्या दिवसामध्ये 2 सत्रांमध्ये हे पेपर घेण्यात आलेले होते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे पहिल्या दोन्ही शिफ्टचे जे विश्लेषण आहे, कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि पुढच्या पेपरमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील, या संदर्भात महत्त्वाची जी माहिती आहे पाहूयात. तर पाहू शकता, BMC भरती 2024 अंतर्गत जी 1846 जागांसाठीची लिपिक कार्यकारी सहाय्यक पद भरती आहे, यामध्ये आजचे 2 पेपर झाले. पहिले आणि दुसरे शिफ्ट सकाळ आणि दुपार सत्रामध्ये. तर पाहू शकता यामध्ये मराठी व्याकरणमध्ये काय काय विचारण्यात आलेलं होतं. मराठी व्याकरणचा जो 25 सेक्शन आहे, तर यामध्ये ग्रुप लेवल टायमर वापरण्यात आलेला होता. ग्रुप लेवल टायमरमध्ये तुम्हाला त्याच सेक्शनमधले प्रश्न जे आहेत पहिल्यांदा पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढचं सेक्शन तुम्ही घेऊ शकता. असे हे 4 सेक्शन आहेत, तुम्हाला एक एक करून पूर्ण करायचे होते. तर पाहू शकता मराठी व्याकरणमध्ये प्रयोग विचारण्यात आलेले होते. त्याचबरोबर यामध्ये समास होते, अलंकार विचारण्यात आलेलं होतं, पुस्तक आणि पुस्तकाचे लेखक हा जो आहे टॉपिक तलाठी भरतीमध्ये त्याचबरोबर ग्रामसेवक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. त्यामुळे पुस्तक आणि लेखक चांगल्या पद्धतीने तुम्ही वाचून जाणं आवश्यक आहे. पुस्तक आणि त्यांचे लेखक जे आहेत, मराठी कादंबरी आणि लेखक याबद्दलची माहिती तुम्हाला चेक करणं आवश्यक आहे. वाक्याचे प्रकार आहेत, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द सुद्धा चेक करणं आवश्यक आहे. वाक्यरचना आहे, विधेय ओळखा, यावर आधारित प्रश्न सुद्धा यामध्ये विचारण्यात आलेले होते. तर यानुसार पाहू शकता, हे झालं मराठी व्याकरण संदर्भात अशा पद्धतीचे प्रश्न जे आहे या सेक्शनमध्ये आलेले होते. आता यानंतर पाहू शकता, जो दुसरा सेक्शन आहे इंग्लिश व्याकरण, इंग्रजी व्याकरणमध्ये सुद्धा जे प्रश्न आहे सगळ्यात महत्त्वाचं जो पॅसेज आहे, यामध्ये जे 25 जो तुम्हाला वेळ मिळतोय, या वेळेमध्ये सगळ्यात जास्त वेळ जो आहे पॅसेजमध्ये जात आहे. त्यामुळे तुम्हाला पॅसेजमध्ये चांगल्या पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे. पाहू शकता इंग्रजी व्याकरणमध्ये काय काय विचारण्यात आलेलं होतं. आर्टिकल होते, आर्टिकल द, ए, एन हे आर्टिकल विचारण्यात आले होते. त्याचबरोबर पाहू शकता पाळाजंबल आहे, फिल इन द ब्लँक्स आहेत, मिसस्पेलिंग आहे म्हणजे स्पेलिंग करेक्शन आहे, यामध्ये मिसस्पेल्ड आहे, सेंटेन्स करेक्शन म्हणजे वाक्यामध्ये चूक आहे तर वाक्य बदलायचं आहे, बरोबर वाक्य ओळखायचं आहे, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द इंग्लिशमधले यावर प्रश्न होते. त्याचबरोबर पॅसेजवरचे प्रश्न आहेत दुसऱ्या शिफ्टमध्ये विचारण्यात आलेले होते. काही विद्यार्थ्यांना यामध्ये टाइम नीट मॅनेज करता आला नाही. तर यामुळे महत्त्वाचं आहे की जे पॅसेज काय आहे तुम्हाला वाचण्यासाठी वेळ जात असेल तर बाकीचे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला पूर्ण करणे आवश्यक आहे त्याच सेक्शनमध्ये. कारण ग्रुप लेवल टायमर असल्यामुळे तुम्ही दुसऱ्या सेक्शनमध्ये जाऊ शकत नाही. याचाच अर्थ तुम्हाला इंग्लिश ग्रामरमध्ये जो पहिला सेक्शन आहे सगळे पूर्ण करून पॅसेजसाठी जो वेळ आहे तो देणं आवश्यक आहे. पॅसेजसाठी जे प्रश्न आहेत ते वेगळ्या पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे. तर पॅसेज जो आहे पॅसेजवर तुम्हाला वाचून त्या पद्धतीने प्रश्नांची तयारी करणं आवश्यक आहे. जास्तीत जास्त तयारी तुम्ही या पद्धतीने करू शकता. त्याचबरोबर पाहू शकता अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा जो सेक्शन आहे, या सेक्शनमध्ये काय काय विचारण्यात आलेलं होतं. तर पाहू शकता सिटिंग अरेंजमेंट आहे, बैठक व्यवस्था यावर आधारित प्रश्न यामध्ये विचारले जातात. त्याचबरोबर पाहू शकता अक्षरमाला आहे, अक्षरमाला म्हणजे संख्या मालिका असते, यामध्ये जे राहिलेले पद आहे ते ओळखायचं आहे, या संख्या देण्यात आलेल्या आहेत. हे सोपा जो सेक्शन आहे हा विचारण्यात आलेला होता. तर्क आणि अनुमान आहेत, संख्यामाला, नातेसंबंध म्हणजे ब्लड रिलेशन जे आहे ओळखायचं, दिशा आणि काळ या संदर्भातले प्रश्न होते. कोडिंग आणि डिकोडिंग असते, म्हणजेच तुम्हाला एखादा इंग्लिश शब्द देण्यात आलेला आहे आणि त्यानुसार कोडिंग जे आहे ते ओळखायचे आहे. पदावली आहे. तर अशा पद्धतीने जी अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा जो सेक्शन आहे, या सेक्शनमध्ये या पद्धतीचे प्रश्न जे आहेत विचारण्यात आलेले होते या सेक्शनमध्ये. तर यानुसार अंकगणित आणि बुद्धिमत्ता ते तुम्ही तयारी करू शकता. यासाठी आम्ही ज्या प्रॅक्टिस टेस्ट, सराव टेस्ट देण्यात आलेले आहेत, यामध्ये तुम्ही चेक करू शकता. इंग्लिशमधले पॅसेज आहेत, मराठीमधलं ग्रामर पूर्ण कव्हर करण्यात आलेलं आहे. गणितामध्ये सुद्धा जी पूर्णपणे डिटेल्स आहेत, बैठक व्यवस्था आहे, अक्षरमाला, त्याचबरोबर जे कोडिंग आणि डिकोडिंग यावरचे प्रश्न आहेत
ते कव्हर करण्यात आलेले आहेत. याचे आमचं जे मोबाईल ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून तुम्ही सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे सामान्य ज्ञान, जी-के यावर आधारित काय प्रश्न आलेले होते. तर पाहू शकता सगळ्यात जास्त लक्ष तुम्हाला मुंबई शहर या सेक्शनवर सगळ्यात जास्त लक्ष द्यायचं आहे. मुंबई शहराचा इतिहास, मुंबई शहराची आत्तापर्यंतची जी घडामोड आहे, म्हणजे क्षेत्रफळ आहे, इत्यादी बाबतची माहिती तुम्हाला विशेष पद्धतीने चेक करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर चालू घडामोडींवर आधारित जे प्रश्न आहेत, 4 ते 5 प्रश्न विचारण्यात आलेले होते. विशेषतः 2023 या सेक्शनवर आधारित प्रश्न सगळ्यात जास्त विचारण्यात आलेले होते. त्यामुळे तुम्हाला 2023 आणि 2024च्या चालू घडामोडी वाचणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेचा जो अर्थसंकल्प आहे, यावर सुद्धा थोडंफार लक्ष देणं आवश्यक आहे. का यावर सुद्धा 1-2 प्रश्न येण्याची शक्यता आहे. पुढच्या सेक्शनमध्ये ते जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात. जागतिक चालू घडामोडी यावर आधारित प्रश्न पाहू शकता. युनेस्को संदर्भात सुद्धा एक प्रश्न यामध्ये विचारण्यात आलेला होता. पाहूयात सामान्य ज्ञानावर जे आधारित प्रश्न आहेत, जे आलेले होते आजच्या सकाळच्या पहिल्या शिफ्टमध्ये. पहिला प्रश्न होता, MMRDAची स्थापना कधी करण्यात आली होती? MMRDA जी आहे, याची जी स्थापना आहे कोणत्या साली करण्यात आली? मुंबई महानगरपालिका जी आहे यांच्या अंतर्गत जी ही स्थापना आहे MMRDAची, ती स्थापना पाहू शकता. उत्तर होतं बरोबर. 4 पर्याय होते यासाठी. 26 जानेवारी 1975 रोजी MMRDAची जी स्थापना आहे ती करण्यात आली होती या संदर्भात. दुसरा पाहू शकता, दुसरा प्रश्न आहे यामध्ये आला होता, मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्रफळ किती आहे? तर पाहू शकता मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्रफळ 480.24 चौरस किलोमीटर आहे. हे जे प्रश्न आहेत पुन्हा किंवा 4थ्या किंवा 5व्या दिवशी रिपीट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर क्षेत्रफळ आहे, मुंबईच्या जो पूर्णपणे बेट आहेत, एकूण किती बेट आहेत, त्या बेटांची नावं काय आहेत, अशा संदर्भात सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. यासाठी महत्त्वाचा सेक्शन आहे मुंबई महानगरपालिका, मुंबई शहर या संदर्भात तुम्हाला डिटेलमध्ये वाचून काढणं आवश्यक आहे. यावरचेच 4 ते 5 प्रश्न हमखास येणार आहेत. तिसरा प्रश्न विचारण्यात आलेला होता, मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांचे प्रमाण किती आहे? तर पाहू शकता 45 ते 48% लोक जे आहे मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये राहतात. तर या पद्धतीचा प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेला होता. तर पाहू शकता असा प्रश्न सुद्धा येऊ शकतो की मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांची जी लोकसंख्या आहे ती किती आहे? अशा पद्धतीचा प्रश्न आकडेवारीमध्ये सुद्धा येऊ शकतो. चौथा प्रश्न आला होता, पाहू शकता, मुंबई जिल्ह्याचा साक्षरता दर किती आहे? तर मुंबई जिल्ह्याचा साक्षरता दर पाहू शकता 89.2% इतका आहे. तर यावर आधारित प्रश्न आजच्या सकाळच्या पहिल्या शिफ्टमध्ये आला होता. पाचवा प्रश्न आला होता, बॉम्बे मिल्स असोसिएशनची स्थापना कोणी केली होती? पाहू शकता मुंबईच्या इतिहासावर आधारित प्रश्न, बॉम्बे मिल्स असोसिएशनची स्थापना कोणी केली होती? पाहू शकता या संदर्भातलं बरोबर उत्तर होतं नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल्स असोसिएशनची स्थापना केली. तर यावर प्रश्न येऊ शकतो असा की बॉम्बे मिल्स असोसिएशनची स्थापना कोणत्या साली झाली? तर त्याबद्दलची जी मुंबईचा इतिहास आहे या अगोदरचे प्रश्न हे सुद्धा तुम्हाला करणं आवश्यक आहे. यानंतर पाहू शकता 6वा प्रश्न आला होता, मराठी व्याकरणवरचा आहे, लंकेची पार्वती या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? तर पाहू शकता अंगावर दागिने नसलेली स्त्री हा जो पर्याय आहे यासाठीचा बरोबर होता. तर अशा पद्धतीने जे प्रश्न आहे मुंबई महानगरपालिका लिपिक कार्यकारी सहाय्यक 1846 जागांची जी पदभरती आहे, आजच्या जो पहिला दिवस होता म्हणजे पहिली आणि दुसरी शिफ्टमध्ये झालेले जे पेपर आहेत या पेपरमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आलेले होते. तर यानुसार तुम्हाला तयारी करून जाणं आवश्यक आहे. जे मराठी ग्रामर आहे, इंग्लिश ग्रामर आहे, त्याचबरोबर अंकगणित आणि बुद्धिमत्ता आहे, याची तयारी तुम्ही जे आहे आमचे जे सराव प्रश्नपत्रिका आहेत याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या पद्धतीने तुम्ही तयारी करू शकता. त्याचबरोबर जो शेवटचा सेक्शन म्हणजे जी-के जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला जे प्रश्न आहेत मुंबई शहराची चांगल्या पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे. अर्थसंकल्प सुद्धा चेक करणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने 2023 आणि 24च्या घडामोडीकडे सुद्धा लक्ष देणे आवश्यक आहे. आणि या संदर्भात या पद्धतीने तुम्ही जर तयारी केलीत तर नक्कीच पुढच्या ज्या शिफ्ट आहेत, पुढचे जे तारखा आहेत परीक्षेच्या, यामध्ये तुम्हाला चांगलेच पद्धतीचे मार्क्स मिळतील. चेक करू शकता याबद्दलची माहिती. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF लिंक.
जे पेपरचे प्रश्न आहेत ते चेक करू शकता. त्याचबरोबर सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी आमच्या नोकर भरती मोबाईल ॲप्लिकेशनला डाउनलोड करा. त्याचबरोबर भरती संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.